शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, अलीकडच्या कालावधीमध्ये कीटकनाशकांच्या किमती अतिशय महाग झाल्या आहेत. म्हणून याचा अविवेकी जास्त प्रमाणातला वापर टाळावा. पीक संरक्षणावरील खर्च परवडणारा आणि आटोक्यात आणला पाहिजे. त्याचबरोबर कीटकनाशकांच्या अतिवापरामुळं मित्र कीटक मारले जातात. शिवाय सूक्ष्मजीव आणि पिकांवर देखील अनिष्ट परिणाम दिसून येतात. म्हणून योग्य कीटकनाशकाचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच वापर करावा. अल्प खर्चात किडींचं नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक गोष्टींचा समावेश करावा. पीक लागवडीत बदल, स्वच्छता मोहीम, कीड सर्वेक्षण, वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांचा वापर या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. यासाठी कमी खर्चाचे प्रतिबंधात्मक उपाय आणि आवश्यक त्याच वेळी कीटकनाशकांचा वापर करावा. शेतकरी बंधू भगिनींनो, खरं तर बियाणं, कलम, रोपं यांद्वारे काही रोग आणि किडींचा प्रसार होत असतो. म्हणून निरोगी कलमं, रोपं आणि बियाणांचा वापर करावा. कीड प्रतिकारक जातींचा वापर करावा. तसंच कच्च्या शेणखतात हुमणीचा प्रादुर्भाव असतो. म्हणून पूर्ण कुजलेलं शेणखतच आपल्या शेतीसाठी वापरावं. पेरणीपूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या बीज प्रक्रिया कराव्यात. कोणतंही पीक वेळेवर पेरावं. फार अगोदर किंवा उशिरा पेरू नये, कारण खोडमाशी आणि इतर किडींचा प्रादुर्भाव त्या काळात होत असतो. शेतकरी बंधू भगिनींनो, पिकातलं तण नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे. पीक काढल्यानंतर ज्या तणावर किडी जाऊन आपला जीवनक्रम पूर्ण करतात, अशी तणं वेळीच नष्ट करावीत. हंगाम संपल्यानंतर त्या क्षेत्रात जनावरं, मेंढ्या, शेळ्या चरायला सोडाव्यात. रासायनिक खतांचा योग्य मात्रेतच वापर करावा. त्याचप्रमाणे सापळा पीक पद्धतीचा वापर करावा. मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी पिकात चवळी, मका ही पिकं घ्यावीत. किडींचा प्रादुर्भाव लक्षात येताच कामगंध सापळ्यांचा वापर करावा. किडींच्या प्रादुर्भावाचं सर्वेक्षण या सापळ्यांद्वारे करता येतं. कीडग्रस्त फांद्या, पानं नष्ट करावीत. पानाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या अंडीपुंजांचा नायनाट करावा. त्याचबरोबर पिकांवरच्या मोठ्या अळ्या वेचून त्या नष्ट कराव्यात. काही किडी पिवळ्या रंगाकडे आकर्षिल्या जातात. त्यांना पकडण्यासाठी पिवळ्या रंगाचे चिकट तेल लावलेले सापळे वापरावेत. सडकी आणि खराब झालेली फळं वेचून नष्ट करावीत. त्याचप्रमाणे निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांचा वापर करून देखील योग्य प्रकारे किडींचं नियंत्रण करता येतं.